नमस्कार मित्रांनो, कलर्स मराठीच्या इन्स्टा पेजवर बिग बॉस मराठी सीझन 6चे सलग 4 प्रोमो पाहायला मिळाले आणि नेहमीप्रमाणे कुठल्याही कंटेस्टंटचा चेहरा थेट दाखवलेला नाही, पण चेहरा न दाखवता मेकर्सनी प्रत्येक प्रोमोमध्ये काही ना काही हिंट दिलेले आहेत आणि त्या हिंटवरून आता प्रेक्षक अंदाज बांधत आहेत की हे चेहरे नेमके कोण आहेत। तर चला एक एक करून या 4 प्रोमोचा अर्थ समजून घेऊया आणि जाणून घेऊया हे 4 कंटेस्टंट कोण आहेत। पहिल्या प्रोमोमध्ये एका कंटेस्टंटची जबरदस्त एंट्री दाखवण्यात आली, बाला बाला शैतान का ताला या गाण्यावरती। आणि या प्रोमोवरून एवढं नक्की समजते की हा कंटेस्टंट घरात आल्यावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेणार आहे, म्हणजेच ही एंट्री खूप मोठा प्रभाव टाकणारी असणार आहे आणि प्रेक्षकांनी याचा अंदाज बांधलेला आहे की हा करण सोनवणे आहे। त्यानंतर दुसऱ्या प्रोमोमध्ये थेट हिंट दिली गेली आहे ब्युटिफुल, हॉट आणि बोल्ड या शब्दावरून। आता जवळपास सगळ्यांनी ओळखलेलं आहे की ही कंटेस्टंट म्हणजे सोनाली राऊत। मॉडेलिंग, बोल्ड अंदाज आणि स्पष्ट मत मांडण्याची शैली हे सगळं जर घरात केलं तर नक्कीच ती चर्चेच्या केंद्रस्थानी राहील। त्यानंतर तिसऱ्या प्रोमोमध्ये एक वेगळीच एनर्जी पाहायला मिळते। इथे एक नृत्यांगना दाखवलेली आहे आणि प्रेक्षकांनी याचा अंदाज बांधलेला आहे ती राधा मुंबईकर आहे, म्हणजेच ही कंटेस्टंट आहे राधा पाटील। या प्रोमोवरून असं वाटतंय की घरात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारी आणि थेट बोलणारी व्यक्ती असू शकते। त्यानंतर चौथ्या प्रोमोमध्ये जो कंटेस्टंट दाखवलेला आहे त्यांनी राजकीय वर्तुळात खूप भूकंप केलेले आहे तशी स्पष्ट हिंट देण्यात आलेली आहे आणि या हिंटवरून प्रेक्षकांचा अंदाज थेट एका नावावर आलेला आहे। ते नाव म्हणजे गुणरत्न सदावर्ते। हा चेहरा घरात आला तर चर्चा, वाद, मुद्दे आणि स्पष्ट भूमिका याची कमी राहणार नाही हे नक्की। जर हे 4 कंटेस्टंट बिग बॉसच्या घरामध्ये आले तर घरामध्ये धुमाकूळ घातल्याशिवाय राहणार नाहीत। या 4 कंटेस्टंटमधून तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता कंटेस्टंट इंटरेस्टिंग वाटतंय मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।